आंबा बहार काढून झालेला आहे, आंब्याची फळं काढून झालेली आहेत. त्याच्यानंतरची वेगवेगळी कामं काय असतात, बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर त्याच्यानंतर आपल्याला वाढलेल्या, वाळलेल्या, वाकलेल्या आणि आपल्याला अडचण करणाऱ्या ज्या फांद्या आहेत तर त्या आपण काढलेल्या आहेत. खाली बघू शकता ह्या फांद्या काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर बोर्डो पेस्टिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की सगळीकडे बोर्डो पेस्टिंग आपण पूर्णपणे करून घेतलेलं आहे. बोर्डो पेस्टिंग झाल्यानंतर आपल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या खाली तशाच वाळून द्यायच्या आणि त्याच्यावरती रोटावेटर फिरवलं की आपल्याला आयती खत तयार होतं आहे. त्यानंतरचं पुढचं काम येतं आहे ते म्हणजे आपल्या बागेला कल्टार ॲप्लिकेशन म्हणजे पॅक्लोबिट्रोझॉलचं ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे खड्डे खोदून घ्यायचे. ते बघा इथं खड्डे खोदलेले आहेत, चारही बाजूने 4 खड्डे खोदलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही खड्डे खोदायचे आहेत. खड्डे खोदल्यानंतर त्याच्यामध्ये कल्टार ॲप्लिकेशन करायचं आहे. आता कल्टार ॲप्लिकेशन करत असताना काय करायचं आहे ते पर इयर पर ml, कारण इथं आपण जेव्हा 3x12च्या 3x14ची ही बाग आहे तर तेव्हा आपण काय करतो की त्याची केनोपी कंट्रोल करतो आणि केनोपी कंट्रोल केल्यामुळे आपल्याला केनोपीनुसार कल्टार न वापरता वयानुसार कल्टार वापरायचा आहे. म्हणजे एक्झाम्पलला 3 वर्षाचं झाड असेल तर 3 ml, 4 वर्षाचं असेल तर 4 ml, 10 वर्षाचं असेल तर 10 ml. आता आपली झाडं जवळपास 20 वर्षाची आहे तर आपण 20 ml कल्टार घेतलेला आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन इथं आपण करत आहोत. आता कल्टार ॲप्लिकेशन करत असताना तुम्ही बघू शकता की आम्ही पर बादली जी 15 लिटरची बादली आहे त्यामध्ये ते कल्टार आपण घेतलेलं आहे. 15 लिटरच्या बादलीमध्ये 20 ml कल्टार टाकून ते पूर्ण खड्ड्यांमध्ये असे 4 खड्ड्यांमध्ये आपण टाकत आहोत. आता त्याच्यानंतर हे खड्डे जे केलेले आहेत हे लगेच बुजवू नका. त्याच्यामध्ये तुम्ही रासायनिक आणि शेणखत हे टाका आणि मग तुम्ही हे खड्डे क्लोज करू शकता. म्हणजे तुमची ॲट ए टाईम किती कामं झाली? 3 कामं झाली. एक कल्टार ॲप्लिकेशन झालं, दुसरं तुम्ही रासायनिक खतं टाकली, तिसरं तुम्ही सेंद्रिय खतंसुद्धा मिक्स केली आणि तुम्ही खड्डा बुजवून टाकला आणि सगळ्या प्रकारचं अन्नद्रव्य झाडांना मिळालं. पुढच्या वर्षीची ही जय्यत तयारी आहे.